तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खानदेशचे किंग सचिन कुमावत यांच्यासाठी. वेलकम वेलकम वेलकम. सचिन, काय गायले भाऊ, काय गायले. अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. काय भाऊ, मले पण जमू राहिले ना ऐराणी. जमी राहिनी रवी राहिले. आता 3 महिना मग पुरी शिकी जाशात. येस, डन. सचिन, आपण एवढे पॉप्युलर आहात, 1400 मिलियनहून जास्त व्ह्यूज. मग तुम्ही इथे येण्याचा निर्णय कसा घेतला? कारण माझ्या आयराणी मायबोलीला फक्त खानदेशापुरता मर्यादित नाही ठेवायचंय आणि त्याच्यासाठी मला हा प्लॅटफॉर्म खूप गरजेचा होता. आज 1400 मिलियन आपले सचिन कुमावत युट्यूब चॅनलचे व्ह्यूज आहे, ते मला 14,000 मिलियन घेऊन जायचे आणि ते व्ह्यूज मला हा प्लॅटफॉर्म देऊन जाईल. माझ्या आयराणी मायबोलीला अजून पूर्ण जगभर नाव घेऊन जाईल, म्हणून हा प्लॅटफॉर्म मी निवडला. सचिन भाऊ, महाराष्ट्रात काय, देशात काय, मला वाटतंय की जगात तुमची आणि अहिराणी भाषेची ओळख तुम्ही करून द्याल, एवढं नक्कीच. नक्कीच. सचिन, आपण या स्टेजवरती आलात, हे जे मोमेंट आहे, हे जे क्षण आहे, ते जर तुमच्याच पद्धतीने सांगायचं असेल तर ते कसं सांगाल? माझं बिग बॉस मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मी तेव्हाच ठरवलं की रितेश भाऊंसोबत आपण काहीतरी गाणं रितेश भाऊंसोबत गाऊ. आणि मी त्यासाठी गेल्या महिनाभरापासून खूप तयारी करून पण ठेवली. बर, होऊ द्या. आला ये नवीन जोशात महाराष्ट्राची ऐसात. आला ये नवीन जोशात महाराष्ट्राची ऐसात. रितेश भाऊ सोबत सचिन कुमावत करेल झिंगाट झिंग. अरे आला रे आला रे आला खानदेश बिग बॉस मध्ये रितेश भाऊ सोबत नुसता झिंगाट झिंग. बिग बॉस मध्ये आला रे आला खानदेश किंग. बिग बॉस मध्ये आला रे आला खानदेश किंग. बिग बॉस मध्ये रितेश भाऊ सोबत होणार झिंगाट झिंग. बिग बॉस मध्ये एक बर झिंग 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 झिंगाट परफॉर्मन्स. थँक्यू. सचिन भाऊ, हे पण नक्कीच व्हायरल होणार आणि मला वाटतं तुमच्यामुळे मला सुद्धा काही मिलियन व्ह्यूज मिळतीलच. अरे बापरे. सचिन भाऊ, तुम्हाला आत्तापर्यंत भरपूर प्रेम मिळालंय. हे बिग बॉसचं घर आहे, इथे प्रेमही मिळतं आणि गेमही होतो. मग गेम मध्ये टिकून राहण्यासाठी लागतो स्वॅग. तो स्वॅग कसा दाखवाल तुम्ही? माझ्या पद्धतीत सांगतो. हो, या झाडावरून त्या झाडावर उडा मारणाऱ्यांनी आसमनात उडणारा तो गरुड धरायचा नसतो. लायकीत राहूनच पाय पसरायचे असतात. एका ताटात खाल्लेल्यांसोबत कधीच गेम करायचा नसतो. जय महाराष्ट्र, जय खानदेश. वा, आत्तापासूनच तुम्ही महाराष्ट्राची मनं जिंकताय. मला ट्रॉफी खानदेशात घेऊन जायची भाऊ. आमना अरे. खानदेश मग आई ट्रॉफी ही म्हणजे येईन. सचिन भाऊ, तुमचा स्वॅग पाहिला, आता गेम बघूया. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी आहेत 2 दार. आपल्या डावीकडे आहे मेहनतीचं दार, दुसरं शॉर्टकटचं दार आहे. तुम्हाला एक पॉवर की मिळेल, ज्याचे पॉवर तुम्हाला आज जाऊन कळतील ते काय आहेत. तर तुम्ही सांगा, स्वतःचं भलं की सगळ्यांचं चांग भलं? मेहनतीचं दार का शॉर्टकट दार? म्हणजे माझा स्वभाव तसा आहे की मी माझ्यासोबत सगळ्यांना घेऊन चालतो, पण या ठिकाणी मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय भाऊ. मग काय ठरवलं तुम्ही? पण मी मेहनत करून जाईल भाऊ. मेहनत करून जाणार? हो, कारण मी मेहनत करून इथपर्यंत आलोय. मी मेहनत करूनच पुढे जाईल आणि मेहनत करूनच मी ट्रॉफी घेऊन जाईल. ओके, आता मेहनत करायची तुम्ही ठरवलेली आहेच, तर ती आत्तापासूनच सुरू होणार आहे. येस. घेऊन या. क्लास